कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो अथांग निळाशार समुद्र आणि इथली गर्द हिरवळ. आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलोय जिथं समुद्र आणि निसर्ग एकाच ठिकाणी मिळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे या छोट्याशा गावात वसलेलं गणेश ॲग्रो टुरिझम. आंब्याच्या बागा, सकाळी ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि जवळच अथांग पसरलेला अरबी समुद्र. आजचा हा प्रवास थोडा शांत, थोडा निवांत आणि पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यातला असणार आहे. चला तर मग पाहूया कोकणचं हे एक वेगळं रूप. सकाळी सकाळी इथलं वातावरण अगदी प्रसन्न असतं. सूर्य थोडासा वर येताच आम्ही सकाळचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. वाटेत आम्हाला काही पक्षी सुद्धा दिसले. त्यांपैकी हा दयाळ, ही जंगल मैना आणि ही ठिपकेवाली नाचण. उगवतीच्या सूर्याचं ते मनोहर दृश्य डोळ्यात साठवून घेऊन आम्ही परत फिरलो. आपण नाश्ता करायला बसलो. छानपैकी पोह्यांचा बेत आहे. पण तेवढ्यातच पोहे खाता खाता एक शिक्रा पक्षाचा आवाज ऐकू आला आणि तो अगदी इतक्या जवळ येऊन ओरडत होता. त्यामुळं मला काही मोह आवरला नाही. त्यामुळं आम्ही नाश्त्याची प्लेट हातात घेऊनच त्या शिक्रा पक्षाच्या मागं तो दिसतोय का बघण्यासाठी धावलो आणि त्याचा व्हिडिओ केला. शिखरा हा शिकारी पक्षी आहे. त्याचा एकंदर आविर्भाव बघता तो जणू आंब्यांची राखण करण्यासाठीच बसला आहे की काय असंच आम्हाला वाटलं. नाश्ता करून होताच रत्नागिरीहून आलेल्या काही मित्रमंडळींसोबत आम्ही पुन्हा पक्षी निरीक्षण करण्यासाठी बाहेर पडलो. तर नाटे गावामधील याला एक मळा म्हणतो. इथं ही पाणथळ जागा आहे आणि इथं बरेच पक्षी दिसत आहेत. आपण बघूया आता काय काय कोणत्या कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत. इथं आम्हाला मोर शराटी, शेकाट्या, पाणकावळा, चिखल तुतारी, ठिपकेवाली तुतारी यांसारखे पक्षी दिसले. त्याचबरोबर काळ्या डोक्याचा शराटी हा पक्षी सुद्धा आम्ही पाहिला. सूर्य डोक्यावर येताच उष्णतेची जाणीव व्हायला लागली आणि आम्ही परत फिरलो. बाहेरचं वातावरण एवढं गरम आहे की अंगाची लाही लाही होते नुसती. पण इथं या आमराईमध्ये हवा अगदी थंड आहे आणि आंब्यांचा नुसता घमघमाट सुटलेला आहे. आता आपण इथल्या खोल्या बघूया. इथल्या खोल्या मोठ्या आणि प्रशस्त तर आहेतच, त्याचबरोबर हवेशीर आणि प्रसन्न सुद्धा आहेत. खोल्यांची तोंड पश्चिमेकडे असल्यामुळं, शिवाय खोल्या उंचावर असल्यामुळं इथं सतत हवा खेळती राहते. कडकडीत उन्हाळ्यातलं इथलं थंड वातावरण मन प्रसन्न करून टाकतं. एव्हाना पोटात भुकेनं कावळे ओरडायला लागले होते आणि आता वेळ होती दुपारच्या जेवणाची. शाकाहारी जेवणाचा मस्त बेत होता. ताटात आमरस बघितल्यामुळं माझं इतर गोष्टींकडे लक्षच गेलं नाही. मस्त भरपूर जेवलो. जेवणानंतरचा काही वेळ आमराईतल्या थंड वातावरणात घालवून आम्ही निघालो गगनगिरी महाराजांचा मठ पाहण्यासाठी.
मठाजवळ पोहोचताच इथं ही वानरसेना जणू आमच्या स्वागतासाठीच इथं आली होती. इथं गगनगिरी महाराजांचा मठ आणि दत्त मंदिर आहे. आम्ही आधी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी गेलो. गगनगिरी महाराजांचा जन्म 1906 साली सांगली जिल्ह्यात झाला. लहानपणापासूनच त्यांना योग साधनेची आवड होती. त्यांनी कठोर तपश्चर्या करून योगविद्येत प्रावीण्य मिळवलं. नाथ संप्रदायातील सिद्धयोगी म्हणून त्यांना मान्यता आहे. त्यांनी अनेक ठिकाणी आश्रम स्थापन केले. आंबोळगड परिसर शांत, एकांत आणि साधनेसाठी योग्य असल्यामुळं गगनगिरी महाराजांनी इथं साधना केली. त्यांच्या उपस्थितीमुळं या ठिकाणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झालं. पुढं त्यांच्या शिष्यांनी इथं मठ उभारला. हा मठ योग साधना, ध्यान आणि आध्यात्मिक शिक्षणासाठी ओळखला जातो. समुद्रालगतच्या कड्यावर वसलेलं हे मंदिर आणि हा मठ अगदी अप्रतिम आहे. इथलं निसर्ग सौंदर्य आम्ही डोळ्यात साठवून घेतलं आणि निघालो आंबोळगडाच्या दिशेनं. आंबोळगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक प्राचीन सागरी भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याची निर्मिती नक्की केव्हा झाली याबद्दल ठोस माहिती नाही, पण 1600 सालच्या सुमारास सागरी व्यापाराच्या संरक्षणासाठी तो बांधला असावा. गडावरून अरबी समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं. तटबंदीचे अवशेष, एक जुनी विहीर आणि काही अंतरावर असलेला गगनगिरी महाराजांचा मठ ही येथील मुख्य आकर्षणं आहेत. सूर्यास्ताचं ते मनोहर दृश्य पाहत आम्ही काही वेळ उभे राहिलो आणि मग परत फिरलो. रात्रीच्या वेळी गणेश ॲग्रो टुरिझमचं वातावरण थंड आणि शांत असतं. पश्चिमेकडच्या समुद्रावरून येणारे वारे मन शांत आणि प्रसन्न करतात. आंब्याच्या बनात आणि गणेश ॲग्रो टुरिझमच्या निसर्गरम्य परिसरात घालवलेला हा वेळ आणि समुद्र किनाऱ्यावरची ती शांतता, खरंच हे सगळं मनाला उभारी देणारं आहे. धावपळीच्या आयुष्यात थोडा वेळ स्वतःसाठी काढायचा असेल तर यासारखी दुसरी जागा नाही. इथं येऊन मन खरंच प्रसन्न होतं. गणेश ॲग्रो टुरिझमचा हा परिसर तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि हो, व्हिडिओ हाईप करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी, नव्या अनुभवासहित.